खासदार गोवाल पाडवी यांच्याकडून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाची पाहणी। ग्रामस्थांकडून निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत तक्रारी, त्याचबरोबर चौकशीची देखील केली मागणी। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या तळोदा तालुक्यातील 3 रस्त्यांच्या कामाची पाहणी खासदार गोवाल पाडवी यांनी केली। यावेळी संबंधित ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत त्यांच्याकडे तक्रारी करून चौकशीची मागणी केली। दरम्यान या प्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्याचे समजते। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तळोदा तालुक्यातील प्रतापूर ते मोरवड पावणे 6 किलोमीटर अंतरासाठी रक्कम रुपये 3.47 कोटी, खर्डी ते मालदा पावणे 7 किमी रस्त्यासाठी रक्कम 3.64 कोटी, बंधारा ते बोरवान 5.25 किमी रस्त्यासाठी रक्कम 3.52 कोटी अशा 3 रस्त्यांची कामे गेल्या वर्षी मंजूर करण्यात आली होती। तथापि सदर रस्त्याच्या कामांना यंदा सुरुवात करण्यात आली आहे। संबंधित ठेकेदारांकडून प्रत्यक्ष रस्त्याचे कामेही सुरू आहेत। तथापि कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली जात असल्याचे येथील ग्रामस्थांचा आरोप आहे। या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी देखील खासदार गोवाल पाडवी यांनी गुरुवारी केली। त्यावेळी तिन्ही ठिकाणच्या ग्रामस्थांनी रस्त्याची होत असलेल्या निकृष्ट कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एवढेच नव्हे तर त्यांनी हाताने खोदून रस्ता दाखवला। ही रस्ते परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत, त्यामुळे कामेही चांगल्या दर्जाची व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त करून संबंधितांना रस्त्याच्या दर्जाबाबत कडक समज देण्याचीही मागणी खासदार पाडवी यांच्याकडे केली। त्यावेळी खासदार पाडवी यांनी संबंधितांना नोटिसा बजावण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या। आता संबंधित प्रधानमंत्री ग्राम सडक यंत्रणा ठेकेदारावर काय कार्यवाही करते याकडे येथील रहिवाशांचे लक्ष लागून आहे। दरम्यान खासदार पाडवी यांनी बोरद येथे धावती भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नाथा पावरा, पंचायत समिती सदस्य चंदन पवार, सुरेश इंद्रजित, सचिन रहासे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उप अभियंता BR वरसाले, स्वीय सहाय्यक अमोल चव्हाण आदी सहकार्यकर्ते उपस्थित होते।